नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. एक महाराष्ट्रामध्ये आमचा प्रवेश करण्याचा युनिक एज्युकेशनचा प्रवेश करण्याचा एक असा उद्देश आहे, की जसे गोव्यात युथ, यंगस्टर्स बिझनेसकडे वळण्यासाठी मोटिव्हेट होतात, तशी महाराष्ट्राची पण युथ झाली पाहिजे आणि समाजाकडे दृष्टिकोन कसा असला पाहिजे. तुम्ही समाजकार्यामध्ये पण आहे, व्यवसायात पण सांभाळतात. हे युथांना कळलं पाहिजे. हा एक मोटिव्हेशनने आम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये सुरुवात करतो आणि हा आमचा पहिलाच एपिसोड आहे. तर सुरुवातीला जसा एक प्रश्न विचारायला आवडेल, की तुमचा व्यवसायाकडे कनेक्शन कसं काय झाला? की तुमच्या घराकडनं कोणतरी काय असं होतं? कसं काय होतं? नमस्कार. मी रमाकांत अनंत नाईक. माझा जन्म हा एका गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेला मी व्यक्ती आहे आणि माझ्या घरात सगळे माझा मोठा भाऊ माझे वडील हे सगळे गिरणी कामगार. पण मध्यंतरी जो गिरणी कामगारांच्या साठी जो भूतकाळात जो काही काळा दिवस होता, बरेच मिल कामगार बंद पडले आणि त्याच्यामुळे कळत नकळत आमच्यावरती कमी वयात आमच्या जबाबदारी पडली सगळ्या हं. भावंडांवरती. आणि मी पण शिक्षण घेता 10वी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर त्वरित जॉब मिळावा म्हणून मी टेक्निकल कोर्सकडे वळलो. ITI केला, त्याच्यामध्ये वेल्डिंगचा कोर्स करून त्याच्यानंतर मी बऱ्याच कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करून जॉबला लागलो. टेल्को, महिंद्रा अँड महिंद्रा अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब केला. पण नंतर या सरकारी धोरणामुळे कॉन्ट्रॅक्ट बेस जिकडे तिकडे प्रत्येक कंपनीमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे इथे भवितव्य आपलं काही खरं नाही. ह्या हं. दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात अशाच बऱ्याच विचारांचं माहूर माजलं होतं, की भविष्यात आपल्याला आपल्याला काहीतरी करायचं आयुष्यात. नुसतं कामगार बनून न राहता आपल्याला काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण म्हणजे काहीतरी करायचं आहे. स्पार्क होता अगोदर तुमच्या मनात. हो, हो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या माझ्या मनात पहिल्यापासून सगळी जी विचारांची हं. घालमेल चालू होती आणि अचानक आम्हाला एक अपॉर्च्युनिटी आली. माझ्या हं. मित्राचे आजोबा, त्यांचं गारमेंट होतं मुंबईत. तर सो अँड सो त्यांच्याकडे एक माल होता पडून, तर त्यांनी आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली, की हा अमुक-अमुक खरेदीचा माल आहे. तुम्ही हा कुठल्याही दरमध्ये विका हं. तुम्ही आणि जे काही प्रॉफिट आहे तुम्ही घ्या म्हणून. तर आम्ही जस्ट फुटपाथवरती तो व्यवसाय केला. गेले मागील हं. 1998 ची गोष्ट आहे, साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्याची गोष्ट असणार आणि त्यावेळी 3 दिवसात जे प्रॉफिट कमवलं आम्हाला, तर मी एकदम अचंबित झालो. आपण 8 तास घास घासून आपल्याला म्हणजे त्या टायमाला ₹150 पर डे मिळायचा हं. आणि 3 ते 4 तासात नुसते ₹500 मिळाले. तर अचानक माझ्या जे मेंदूचा जो स्पार्किंग झाला, की अरे आपल्या मुंबईत येऊन बाहेरच्या राज्यातली लोक येऊन आज त्यांचा जो कस्टमर आहे, जो हं. ग्राहक आहे, तो मराठी वर्ग आहे आणि मराठी लोकांच्याच जीवावरती आज हं. मुंबईमध्ये जे बंगले बांधलेत, जे मोठमोठ्या टॉवर मध्ये हं. राहतात, हे सगळे परप्रांतात झालेली माणसं आहे आणि हा सगळा जो पैसा आहे तो आपला मराठी वर्गाचा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट ठरला आणि मी ह्या व्यवसायाकडे वळलो. एक जस्ट इकडे प्रश्न विचारतो, एक फुटपाथवर विकताना मला असं लाज नाही वाटली, की मी कसं विकू? आजकालच्या मुलांना तर खूप असतं ना, की कसं विकणार मी? इथून सुरुवात कशी करू? नाही, नाही. लाज वाटण्याचा प्रश्न येत नाही. कारण आपण व्यवसाय करतो म्हटलं, व्यवसाय करताना कुठल्याही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो फुटपाथवरती व्यवसाय करतो, हं. त्याच्या जी जाण व्यवसायासाठी जी त्याची जाण असते ना, त्याच्यामुळे त्याला कळत नकळत त्याला वरच्या हं. स्टेजवरती त्याचं नशीब घेऊन जातं आणि व्यवसाय कुठलाही करणे हे लाज नव्हे. अगोदर तुमचं चपलांचा होता, तुम्ही सुरुवात केली होती. हं. नंतर कपड्यांकडे स्विच कसं केलं तुम्ही? कसं काय झालं? चपलाचं माझं मी सुरुवातीला ज्यावेळी चपलाचं कारण माझं कसं मी चिकित्सक व्यक्ती आहे. हं. सगळ्या गोष्टीचा बाजारपेठेचा पूर्णपणे विचार करून मी सगळ्या गोष्टी करत असतो. पुढची डिमांड काय आहे, मार्केटमध्ये काय चालणार, काय कन्सेप्ट असणार पुढे. तर त्या टायमाला आमच्या मालाडमध्ये पूर्णपणे जे चपलाची क्वालिटी होती, ती पूर्णपणे लो क्वालिटी देत होते आणि त्याच्यामुळे मी असं विचार की जर आपण जर दुकान जर युनिक काही कलेक्शन ठेवलं, कारण सध्या काय आहे क्रिएटिव्हिटीला खूप डिमांड आहे. हं. प्रत्येक देशामध्ये क्रिएटिव्हिटीला खूप डिमांड बरं. आहे आणि त्याच्यामुळे मी काही असे फॅन्सी चप्पल्स वगैरे आणून मी व्यवसाय चालू केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी मी स्थिर झालो आणि त्याच्यानंतर कळत-नकळत माझ्या भावाच्या नोकरीवरती गदा आली आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला, चला बुवा ह्याला आपण या धंद्यामध्ये घेऊन मी एक छोटंसं एक बारीकसं लोन काढून मी भाईंदर सारख्या ठिकाणी मी माझा व्यवसाय तिकडे चालू केला. हं. कारण तिकडची बाजारपेठ ज्यावेळी बघितली, तिकडे बाजारपेठेत बऱ्यापैकी हं. शॉप्स होते आणि मला कपड्याची बऱ्यापैकी पहिल्यापासून आवड असल्या कारणाने पहिला स्वतः मी हं. चांगले कपडे घालायची माझी हं. पहिल्यापासून सवय आहे. व्यवस्थित राहणं, व्यवस्थित दिसणे माझ्या पहिल्यापासून माझ्या एक हं. वैयक्तिक माझा तो स्वतःला मी म्हणतात ना त्या ह्याच्यामध्ये असं रुजलं आहे, रुजले रुजलंय. ते. त्याच्यामुळे
मी म्हटलं चला बा एक चपलाचा जो व्यवसाय तर आहे त्याच्यासोबत जर कपड्याचा निगडीत जर असला तर एक बऱ्यापैकी घरच्यांसाठी पण उपयोगी पडेल, नातेवाईक आणि मित्रांसाठी पण. आणि सगळे आपले कस्टमर हे सगळे आपलेच असल्या कारणाने त्याच्यामुळे दोन्ही व्यवसाय स्थिर व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे कपड्याचा व्यवसाय मी 1998च्या एंडिंगला मी भाईंदरला कपड्याचा व्यवसाय चालू केला मी. पण कपड्यांचा ट्रेंड चेंज होत असतो ना, तेव्हा मी कसं काय करतो म्हणजे ओल्ड स्टॉक कसं काय सांभाळून घेतात? कपड्याचा ट्रेंड मध्ये कसं प्रत्येक वेळी फॅशन चेंज होत राहते. फक्त एक कसं आहे, व्यवसाय म्हटलं की व्यवसायाचा जो व्यक्ती असतो त्याने एकदम पूर्णपणे काय म्हणतात त्याला शार्प माइंड राहायला पाहिजे. एखाद्या ज्यावेळी, आणि मी स्वतः बऱ्याचपैकी फॅशन करतो, त्याच्यामुळे मला बऱ्याचपैकी फॅशनचा ट्रेंड किती महिने चालणार आहे हा मला अंदाज असतो. ज्यावेळी असं मला जाणवतं की फॅशनचा ट्रेंड हा कमी होणार आहे, त्यावेळी मी जेवढा आलेल्या भावात त्याच्यावरती किंवा कमी मार्जिन मध्ये की आलेल्या भावात तोडून मी विकतो. कारण तो पैसा, आपला माल डेड स्टॉक होता कामा नये, आणि तो डेड स्टॉक झाल्यापेक्षा त्याच्यात 10-15 रुपये खरेदीपेक्षा कमी विकलं तरी चालेल, पण तो रोलिंग मध्ये पैसा वापरता यायला पाहिजे. त्या उद्दिष्टाने मी माझी बिझनेसची अशी माझी पॉलिसी आहे. पण आता ऑनलाईन सुद्धा खूपच लोक कमी विकतात आणि एक चांगले चांगले ब्रँड सुद्धा एक ऑनलाईनचा घेऊन आलेले आहे. त्या दृष्टी तुमचं कसं काय ऑनलाईन मार्केट आणि ऑफलाईन मार्केट? माझी प्रत्येक ग्राहकाला विनंती आहे, कृपया करून आज ते ऑनलाईन जे विक्री करतात ते कुठेतरी बाहेरच्या देशातले आहेत, आणि आपला हा जो पैसा आहे, भारताचा पैसा, तुम्ही कृपया करून आपण परत गुलामगिरीत जाऊ भविष्यात जर पूर्ण आपण ऑनलाईन वरती डिपेंड राहतो. एवढं तेवढं स्थानिक आपले जे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं खरेदी करा ऑफलाईन जाऊन. कारण कसं असतं, हीच माणसं आपले शेजारी पाजारी एखाद्या दुःखात सुखात काही अडचण आली ते हीच माणसं उभी असतात नेहमी. काही कार्यक्रम असू द्या, आपण देणगीसाठी त्यांच्याकडेच जातो. मग खरेदी करताना आपण त्यांच्याकडे का दुर्लक्ष करतो? कारण हे सगळे जे आहेत, जे आता सध्याच्या कंपन्या मार्केटमध्ये हे सगळे अमेरिके बरेच फॉरेन, ते फक्त काय करतात, सोशल मीडियावरती असे ट्रेंडिंग करतात आणि पूर्ण ग्राहकाला आकर्षित करतात. पण ग्राहकांना हे कळत नाही की आपण आपल्या लोकांनाच मारतोय आणि बाहेरच्या लोकांना मोठं करतोय. त्याच्यामुळे माझी प्रत्येक ग्राहकाला विनंती आहे की तुमच्या माध्यमातून की ऑनलाईन जास्तीत जास्त खरेदी करणं टाळा, आपल्या स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्या. आता तुम्ही सामाजिक दृष्टीने पण खूपच काम चांगलं करतात महाराष्ट्रामध्ये. तर याच्याकडे तुम्ही वळणं कसं काय झालं? म्हणजे कशाला तुम्ही आले सामाजिक कार्यासाठी? कसं आहे, मी व्यावसायिक असून सुद्धा माझ्या सामाजिक या विषयावरती पण माझं बऱ्याचपैकी लक्ष असतं. आणि एक म्हणतात ना, आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलाय, आपलं खूप भाग्य आहे. पण आता ज्यावेळी मी इकडे 2009 मध्ये काही घरगुती कारणांमुळे ज्यावेळी मी इथे गावी शिफ्ट झालो कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळमध्ये, त्यावेळी असं जाणवलं की आज आपला बराच तरुण वर्ग हा सामाजिक जे म्हणजे क्षेत्र आहे किंवा छत्रपती शिवरायांचे गड किल्ले, स्मारक, हे बरेच दुर्लक्ष झाले आहेत. आणि आपला जो तरुण वर्ग आहे हा फॉरेन कल्चरला खूप आकर्षित होत आहे, आणि कुठेतरी सामाजिक क्षेत्रात मागे पडतोय. त्याच्यामुळे हे गड किल्ले आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे, आणि त्याच्यामुळे हे जर आज आपण नाही त्याला राखलं तर भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज होते की नाही हे येणाऱ्या पुढच्या पिढीला अक्षरशः ओरडून जरी सांगितलं तरी त्यांना विश्वास बसणार नाही. कारण हे गड किल्ले हेच छत्रपती शिवरायांचं ऐश्वर्य आहे, आपल्या महाराष्ट्राचं ऐश्वर्य आहे. आणि माझ्यामध्ये बदल झाला तो ज्यावेळी मध्यंतरी झी टीव्हीवरती स्वराज्यरक्षक संभाजी ज्यावेळी ती ऐतिहासिक मालिका आली होती, त्यावेळी ते बघता बघता म्हणजे एवढं मोठं बलिदान छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय स्वराज्यासाठी जे काय केलं, त्याला पूर्णपणे तरुण वर्ग पूर्णपणे विसरत चाललाय. आणि ही खूप दुःखाची बाब मला वाटत होती. त्याच्यामुळे कळत नाही माझ्या जो चेंजेस आला, आणि मी दोन्ही क्षेत्रात जेवढं जेवढं मी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न असतो. बरेच आम्ही आता इथे गड किल्ले संवर्धन करत असतो, गडांची साफसफाई करत असतो, स्मारक वगैरे असतात त्यांची स्वच्छता करण्याची एक मोठी टीम तयार केली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि ते करता करता मुलांना व्यवसाय करण्यासाठी पण आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो जास्तीत जास्त. आणि बरेच काही गोष्टी आहेत समाजात, बरेच आता काही ट्रेंड चालू आहेत अंमली पदार्थाचे वगैरे, म्हणजे आम्ही कुडाळमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी धरून दिल्या होत्या.
कारण जिकडे जिकडे समाजात चुकीचं घडत जातं ते प्रत्येक नागरिकाने रस्त्यावर येणं खूप काळाची गरज आहे, किंवा जे कोण रस्त्यावरती येतात ह्या सगळ्या गोष्टी त्याला सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे. अन्यथा पुढची पिढी जी आपली आहे, भविष्य त्यांचं खूप धोक्यात आहे. त्याच्यामुळे जसं जसं समाज डेव्हलप होत चाललाय तसे त्याचे धोके पण वाढत चालले. हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवून सामाजिक क्षेत्रात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध करणं गरजेचं आहे. पण असं पण एकेकदा बघितलं जातं की एकेकदा रॅली जेव्हा असते तेव्हा युथ खूप असतात, पण ग्राउंड लेवलवर काम करायचं असतं तेव्हा एकेकदा युथ कुठेतरी मागे असतं. याच्यावरती तुमचा काय विचार आहे? किंवा याच्यातले विचार असंच आहे की आपली शिक्षण प्रणाली ही गेल्या 70 वर्षाच्या अगोदर जे काही शिक्षण प्रणाली ही जी होती, ब्रिटिश गेले पण ब्रिटिशांनी जो त्यांचा शिक्षणाचा जो पायंडा घालून दिला त्याच्यामध्ये आपला इतिहास खूप कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. आपले ऐतिहासिक जे थोर पुरुष त्यांचा इतिहास दाखवण्याचा कमी केला. त्याच्यामुळे मुलांचा जो कल आहे तो इतिहासाकडे कमी वळला. आणि हे सध्या ज्या प्रकारे पाश्चिमात्य संस्कृती एवढ्या लवकर सोशल मीडिया मार्फत आपल्या भारतात येते, आपल्या कोकणात येत आहे, त्याच्यामुळे ही मुलं तिकडे आकर्षित जास्त होत चालली आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, जो तो फक्त आता काय मला फक्त प्रसिद्धी पाहिजे, या प्रसिद्धीच्या ओघासाठी म्हणजे गडकिल्ले संवर्धन करणं म्हणजे जिकडे मेहनतीचं काम आहे तिकडे न करता हे नको त्या गोष्टीकडे युथ वळत चाललंय. आता तुम्ही बघत असणार इंस्टाग्राम वरती अरे नको ते काहीतरी व्हिडिओ बनवून नुसतं आपल्या प्रसिद्धीसाठी मुलं हे करतात. हे खूप चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा पूर्ण वेळ जर तुम्ही आपल्या गडकिल्ले संवर्धनासाठी दिला, त्याच्यामुळे जे काय आपल्या महाराष्ट्राचं जे काय वैभव आपल्याला प्राप्त झालं ते पूर्ण जगात आपलं जे काय आपला जो महाराष्ट्र आहे तो आपलं वैभव प्राप्त करून देईल. ते आपली स्वतःची वैयक्तिक प्रसिद्धी करून तुम्हाला जेवढं समाधान मिळणार नाही तेवढं ह्या गोष्टीसाठी जेवढं तुम्ही करणार ते जे मानसिक सुख असणार ते खूप कारण कसं असतं की जन्माला प्राणी येतात, किडे मकोडे येतात, कीटक येतात, ती येऊन त्यांचं आयुष्य काय राहत नाही, ते मरतात तसेच. तसं आपल्याला जगायचंय. माझं माझं तरी वैयक्तिक असं आहे की ही सगळी म्हणजे प्रत्येक पृथ्वी तलावरती कीटक जन्माला येतात, मरतात. पण माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपल्या डोक्यात जो मेंदू म्हणून भाग दिलाय, जो विचार करण्याची जी आपल्याकडे एक सत्व दिलंय, ते माणसाने त्याच्यासाठी सामाजिक क्षेत्रासाठी पण थोडा वेळ देणं गरजेचं आहे. सामाजिक क्षेत्रात कारण कसं आहे, सामाजिक क्षेत्रात समाजासाठी तुम्ही ज्यावेळी काहीतरी घेण्याची अपेक्षा ठेवता त्यावेळी समाजाला पण देण्याची तुम्ही दानत ठेवा. आपण एक माणूस म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कपड्यांच्या व्यवसायामध्ये जर कोणी युथाला जर यायचं असेल तर प्रॉफिट मार्जिन कसं रेशो आहे? कसं आहे सध्या स्पर्धात्मक युग आहे सध्या. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेल वरती भर देऊन मार्जिन कमी ठेवून जेवढा तुम्ही तुमचा सेल वाढवणार तेवढं तुमचं कळत नाही मार्जिन पण वाढणार. सध्या होतं काय बहुतेक काही आपले जुने जे हे होते काही दुकानदारांनी आखले होते की मार्जिन जास्त ठेवून सेलिंग वरती भर कमी असायचा. त्याच्यामुळे काय आलं, हे परप्रांतीय जेवढे मार्केटमध्ये ज्याप्रमाणे ते लोक घुसले आणि ज्याप्रमाणे पूर्ण कोकणाची किंवा महाराष्ट्राची पूर्ण मार्केट काबीज करायचं मागचं कारण ते आहे की ते कमी मार्जिनवरती बिझनेस करून जास्त सेलिंग वरती भर देतात. त्याच्यामुळे होतं काय, नवीन नवीन स्टॉक येत राहतो, माल उठत राहतो आणि माल संपत राहतो. आपण मार्जिन ठेवून जर विकण्याचा प्रयत्न केला दिवसातून तुम्ही एक वस्तू विकणार, पण तो भविष्यात तो डेड स्टॉक होणार. ह्या गोष्टी दुर्लक्ष आपण करतो. पण हा जो बिझनेसची पॉलिसी आहे, मी गेले कित्येक वर्ष ह्याच पॉलिसीवरती बिझनेस करतोय. कमी मार्जिनवरती जास्त सेलिंग. त्याच्यामुळे हातात पैसा खेळतो, नवीन स्टॉक येतो आणि बऱ्याचपैकी नवीन व्हरायटी मिळाल्यावरती साहजिकच आहे तरुण वर्ग आकर्षित होतो. एक जर युथाला जर कळत नसेल की आपण कुठल्या व्यवसायामध्ये जायचं तर त्यांनी काय करावं? एक मराठी तरुणांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही इकडे तिकडे हा व्यवसाय चालतो म्हणून तो करायचा हे चुकीचे तुम्ही पायंडे घालत जाऊ नका. ज्या क्षेत्रात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची पूर्णपणे माहिती घ्या. त्या व्यवसायाची माहिती घेतल्यावर तुम्ही त्याच्यावरती अगोदर एक कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही त्याच्यासाठी अनुभव घ्या. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय करताना एक रेकी करा पूर्ण. वा आपण कुठे आपण हा प्रोडक्ट आपला सेल होऊ शकतो आणि जेवढं तेवढं तुम्ही मार्केटमध्ये
म्हणतात ना, जेवढं क्रिएटिव्हिटी किंवा आपल्या बिझनेसमध्ये क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवणार किंवा नवीन नवीन जेवढं मार्केटमध्ये जे नाहीये ते जेवढं तुम्ही आणणार, तेवढं तुम्हाला व्यवसायासाठी ते सोयीस्कर राहील आणि व्यवसाय लवकर सेट होईल. आणि एक महाराष्ट्राचे युथ आणि गोव्यातले युथ यांच्यामध्ये काय एक असा डिफरन्स आहे जो आम्हाला पण गोव्याच्या युथांना शिकायला भेटेल फ्रॉम महाराष्ट्राच्या युथाकडनं, असं काय म्हणजे काय असं आहे त्यांच्यामध्ये? आता कसं आहे, मी आता जास्त म्हणजे गोव्याला तसं काय राहिलो नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की महाराष्ट्रातले युथ मेहनती आहेत, पण त्यांना हवं तसं ट्रॅक मिळत नाहीये. सर्वात महत्वाचं त्याच्यामुळे मार्गदर्शन हा खूप महत्वाचा विषय आहे. कारण एखादा ज्यावेळी मुलगा ज्यावेळी आणि म्हणजे खूप मोठी खंत आहे महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचे पालकच ऑलरेडी त्यांच्याकडे काही आणि आपला हा महाराष्ट्र जास्तीत जास्त म्हणजे हा कसा नोकरदार वर्ग आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बिझनेसचा जो कल असायला हवा तो बिझनेसचा कल नसतो, जो तो इकडे म्हणजे साधारण मी कोकणातलं मानतोय. कोकणात कसं आहे, 10वी झाली, 12वी झाली, 15वी झाली की उठले बॅग घेतले की इकडचा तरुण स्थलांतरित होतोय. ही खूप दुःखाची बाब आहे. तर साधारण शासनाने अशा काही गोष्टी करायला पाहिजे, कारण मुलांना मेन म्हणजे बेसिक कळत नाही की यावं कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे शासनाने प्रत्येक मुलांमध्ये व्यवसाय कसा निर्माण होईल ह्याच्यासाठी काही मार्गदर्शन शिबिर करणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही एव्हरेज जर बघायला गेला तर बऱ्याचपैकी व्यवसाय बाहेरची लोक जास्त आहेत आणि आपले तरुण कमी आहेत. आपले तरुण जास्तीत जास्त म्हणजे अक्षरशः म्हणजे खूप माझ्यासमोर अशी उदाहरणं आहेत की कोर्सला घालतात पैसे 10वी-12वी नंतर 2.5-3 लाख रुपये आणि व्यवसायाचा ट्रॅक त्यांचा वेगळा असतो. म्हणजे हे 2.5-3 लाख रुपये हे वाया जात आहेत. हे कृपया करून शासनाने ह्या सगळ्या गोष्टी बेसिक मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. 10वीत बुवा त्या मुलाचा कल कुठे आहे, ह्या मुलाला कुठल्या पर्सेंटेज जास्त आहेत, त्याला त्या क्षेत्रात कसं काय जाता येईल, हे सर्व खूप काळाची गरज आहे. आणि हा जो हे जर अशा प्रकारे फॉर्मॅट जर यूज केला तर आज इकडचा तरुण कुठलाच बेकार राहणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रगतीला एक चांगले एक मार्ग मिळेल, देशाची प्रगती होईल. कारण मुलाच्या मध्ये काय पोटेन्शियल आहे हे शाळेमध्ये माहिती असतं शिक्षकांना किंवा त्याच्या मार्कलिस्टवरून कळतं. तर त्याला क्षेत्रात कुठलं, कारण त्या प्रत्येक आता जसं आता तुम्ही सोशल मीडियाच्या याच्यामध्ये माध्यमात तुम्ही ह्याच्यावर तुम्ही तुमचं पूर्णपणे म्हणतात ना पूर्ण प्रभुत्व आहे त्याच्यावर. तुम्ही ह्याच्यावर तुम्ही आज तुमची सुरुवात आहे, पण येणाऱ्या काही काळात तुम्ही आज वेगळ्या उंचीवरती असणार, कारण तुम्ही तो स्वतःचा जो छंद आहे तो छंद म्हणून तुम्ही व्यवसाय करताय. माझा पण हा जो व्यवसाय आहे, मी आज जो व्यवसाय जो सेट झाला मागचं कारण काय, मला पहिल्यापासून कपडे घालायची पहिल्यापासून स्टायलिश राहायची माझी सवय होती, त्याच्यामुळे मी धंद्यात तरलोय. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक म्हणजे छंद असायला पाहिजे त्याबद्दल. हा, तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर छंद असेल तुम्ही व्यवसायात 100% यशस्वी होणार. कारण छंद म्हणजे आपण ज्यावेळी एखादी गोष्ट आपण छंद म्हणून म्हणजे ज्या याच्यामध्ये आवड असते आणि त्या क्षेत्रात जर तुम्ही करिअर म्हणून बघत असणार, तुम्ही 110% तुम्ही यशस्वी होणार. हा माझा स्वतःचा म्हणजे अनुभव आहे. आणि एक पेशन्स लेवल हा खूपच इम्पॉर्टंट असतो. आणि आजकालच्या जगामध्ये एक मोबाईलमुळे म्हणा किंवा सोशल मीडियामध्ये पेशन्स कमी होत चाललाय. त्याच्यामुळे कुठेतरी एक बिझनेसवरती इफेक्ट होतो की आज आम्ही 4 दिवस बिझनेस करून बघूया, 4 दिवस तो बिझनेस करून बघूया. तर पेशन्स लेवल आणि बिझनेस याचा काय संबंध आहे? हा, त्याचं कारण असं आहे, मी आता जसं म्हणाल की ज्या व्यवसायाचं तुम्हाला म्हणजे जो छंद आहे त्या छंदाचा उपयोग जर तुम्ही तुमची जी हॉबी आहे तुम्ही त्या क्षेत्रात जर गेलात, तुम्हाला या गोष्टीला म्हणजे एवढं फेस करावं लागणार नाही. आता माशी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय करतोय, हा प्रॉफिट कमवतोय म्हणून आपण त्या क्षेत्रात गेलो. कारण कसं आहे त्याची जी लेवल आहे, आता जसं आता मी ह्या क्षेत्रात गेलो तर मला मी सक्सेस होणार नाही, तुम्ही ह्या क्षेत्रात आलो तर मी सक्सेस होणार नाही. यासाठी पर्टिक्युलर तुमची हॉबी महत्वाची आहे. आणि धंद्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पेशन्स खूप गरजेचं आहे. पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, मेहनत असणं गरजेचं आहे आणि आत्मविश्वास. नकारात्मक बिझनेसमध्ये मराठी माणसाने ठेवताच नाही, कारण आपला मराठी तरुण त्याची जी कौटुंबिक जी त्यांची जी पूर्णपणे हे असते विचारधारा, ती व्यवसायाकडे बनवण्या अगोदर नकारात्मकच असते की नको व्यवसाय म्हणजे आपला काम नाही. हे असं हा जो पायंडा जो पडत आला आपल्या मराठी तरुणांकडे मनात तो बिंबळ, ते खूप अक्षरच चुकीचं आहे. व्यवसाय हा म्हणजे व्यवसाय हा प्रत्येकी अशी बाब आहे ना की आज तुम्ही म्हणजे
नोकरी क्षेत्रात जर तुम्ही गेलात तुमचा एक लिमिटेड पगार असतो. हम्म. पण जर तो हॉबी म्हणतो त्या व्यवसायाकडे बघत असणार, तुमची मेहनत असणार, तुमची पेशन्स असणार, तर तुम्ही म्हणजे तुम्ही जेवढं अचीव्ह करण्याची इच्छा असेल तेवढं तुम्ही अचीव्ह करू शकता. हा व्यवसायाचा हा एक मोठा बेनिफिट आहे, फायदा आहे. म्हणजे आपल्यावरती डिपेंड आहे. मला किती माझा प्रॉफिट करायचा आहे किंवा मला किती मार्जिन म्हणजे मी किती मला यशस्वी व्हायचं आहे. नोकरी बे के बे. 15,000 पगार 15,000 तुम्हाला महिनाभर घालायचा आहे. पण व्यवसाय म्हटलं की तुम्ही तुमच्या म्हणतात इच्छा आकांक्षा तुम्ही त्याच्यात पूर्ण करू शकता. नोकरीमध्ये 15,000 तुम्हाला किंवा 20,000 जेमतेम जे पगार असतात त्याच्यात तुम्हाला त्या पूर्ण त्या चौकटीत तुम्हाला राहावं लागतं. आता एक एक मेन मुद्दा असा येतो की व्यवसायामध्ये की कस्टमरकडे जेवढं चांगलं बॉन्ड होणार तेवढं चांगलं होणार. आम्ही असं बघितलं आहे की तुमचं प्रत्येक कस्टमरकडे एक चांगलं बॉन्ड आहे. फॅमिली कसं आहे, हे तुम्ही कसं जपून ठेवतात कस्टमर? सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसाय क्षेत्रात हम्म. येणारा कस्टमर हा पण नेहमी पाट्या असतात. म्हणजे ग्राहक भगवान समान होत आहे. ग्राहक हा देवासारखा असतो. मग तो देवासारखा जो असतो त्याला आपलं करा. त्याच्याशी कसं असतं, येणारा कस्टमर हा पैसे देऊन काहीतरी घेत असतो, पण त्याला प्रत्येक कस्टमरला असं वाटतं मला तिकडे गेल्यावरती एक दुकानदाराच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, एक रिस्पेक्ट प्रत्येक म्हणजे स्वतः आपण अनुभव घ्या ना. आपण ज्यावेळी कुठे जातो, ज्यावेळी आपल्याला कुठे रिस्पेक्ट मिळतो त्यावेळी आपल्याला पण एक तो माणूस आपला असा वाटतो. तर मी माझ्या बिझनेसची पॉलिसी असते, मी कस्टमर जोडत नाही, मी माणसं जोडतो. त्याच्यामुळे आज मी एवढी वर्ष फील्डमध्ये आहे. आज गेली मी 2009 मध्ये इकडे पुण्यात आलोय. पण जे 11वी-12वी जी मुलं कपडे घेत होती आज ते त्यांचं कुटुंब झालंय, पण तरी आज माझ्याकडे ते कपडे घ्यायला येतात. हे माझ्या व्यवसायात मी बॉन्डिंग तशी ठेवली आहे, कारण मी कस्टमरला हा मित्र समजतो. त्यांना कस्टमर समजत नाही, माझ्या एक कुटुंबातला एक सदस्य समजतो. आणि ही माझी व्यवसायाची म्हणा की माझा पहिल्यापासून माझा गुणधर्म तसा आहे. नुसत्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नाही, मी आजपर्यंत फक्त माणसं जोडत आलेलो आहे. हे माझं स्वतःच एक माझं वैयक्तिक असं नेचरच आहे तसा. एक शेवटची जर तुम्हाला जर मेसेज द्यायची झाली एक महाराष्ट्रातल्या युवकांना, तर ती काय असेल तुमच्याकडून? माझी एकच इच्छा असेल समस्त मराठी तरुणांना, की तुम्ही व्यवसाय करा. व्यवसायासाठी जेवढं होईल तेवढं आपल्या आजूबाजूचे जेवढे मित्र असतील, जे पण सक्सेस असेल त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांचे अनुभव वगैरे तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घ्या. आणि ज्याच्यात तुम्हाला हॉबी आहे तुमची, त्या क्षेत्रात तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. इकडे तिकडे ह्याचा चालतंय म्हणजे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुम्ही एक टार्गेट धरून चाला, तर तुम्ही टार्गेट ज्यावेळी धरून चालणार त्यावेळी तुमचं टार्गेट तुम्ही नक्कीच अचीव्ह करणार. आणि हे करता करता मात्र आपला समाज पण तुम्हाला विसरून चालणार नाही. समाज हा मोठा घटक आहे आपल्या म्हणजे पूर्ण ह्याचा कुटुंबाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे व्यवसाय करता करता समाजाला पण थोडा वेळ देण्यासाठी प्रयत्न करा. कारण समाजामुळे आपण आहोत. आज जर समाजाकडे आपण दुर्लक्ष केलं तर समाज पण आपल्याकडे दुर्लक्ष करणार. हे सगळे एकमेकांशी निगडीत आहेत या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे माझं फर्स्ट प्रिऑरिटी तुम्ही कुटुंब सांभाळा, कुटुंब नंतर समाज, आणि समाजाकडे पण तेवढं लक्ष द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी तरुणांना खूप मी कळकळीची विनंती करतो की गड किल्ले संवर्धन करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे घ्या. महाराष्ट्राचं वैभव आहे आपलं, आणि हे आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मी आवाहन करतोय. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटले. धन्यवाद.